तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मला माहिती आहे तुम्ही फुल पॉवरमध्ये असाल, मी पण फुल पॉवरमध्ये आहे. आता मी चाललोय जरा बाहेर चाललोय, मटण आणायला चाललोय कारण की नवरात्री संपले आणि 9 दिवसांनंतर आम्ही नॉनव्हेज खाणार आहे. तर आता जातो मटण आणतो. आणि बाकी तुमचा दसरा कसा गेला सांगा मला जरा, काय सीन काय नाही ते तुमचा. बाकी आम्ही तर फुल पूजा केली सगळी मजबूतमध्ये आणि आता चाललोय मी मटण आणायला. तर जाऊ आपण. अम्मा जाऊ. हे बघा आमच्या घरी पूजा केलेली बघा, सगळ्या सामानाची पूजा केली. बाकी आम्ही पण गाडी वगैरेची पूजा केलेली. तर जातो मटण वगैरे घेतो आणि भेटतो तुम्हाला. चला. तर इथं मी आलेलो मटणाच्या दुकानाच्या इथे, पण इथं सीन असा झाला, इथं फट्टे लाईन आहे. हो तुम्हाला दाखवतो मी. हे बघा डायरेक्ट रेशनची लाईन लागली इथे. मला नाही वाटत की मला लवकर मटण भेटेल करून. तरी पण मी एकदा घरी फोन करून विचारतो काय सीन काय नाही. त्याने आमच्या इथेच चांगलं मटण मिळतं म्हणून एवढे सगळे लोक आहेत इथे. बघू आता मी मम्मीला फोन करतो, बघू घ्यायचं की नाही आता काय सीन ते. ठीक आहे चला. अजून एवढी लाईन आहे, पट्टे लाईन आहे इथे. आता जस्ट मला भेटलं मटण एवढं लाईन नंतर. आता जातो घरी, मम्मीला बोलतो बनवायला. आता भेटतो तुम्हाला. चला. मित्रांनो आता 1 तासाची लाईन लावून मी मटण घेऊन आलोय. हे बघू शकता तुम्ही, सगळं सामान आणलं मी. आता देतो मम्मीला आणि भेटतो. बाकी तुम्ही पण मटण लवर आहे की नाही सांगा मला. हां चला बाय. हा तर मित्रांनो आता आपण खातोय मटण. 1 तास लाईन लावून मटण आणलेलं मटण खातोय. आता हे माझे पप्पा आहेत, गावावरतून आलेत आत्ताच. तर आता खाऊया आपण मटण. तुम्हाला दाखवतो मटण. बघा हे मटण आहे, भाकरी, कांदा मॅन्डेटरी आहे. आणि मग भेटतो तुम्हाला, जेवण भेटतो. चला बाय. तर मित्रांनो आता मी झालो रेडी. आता मस्त आपण जाऊ स्टॉल लावायला कुर्ल्याला. शॉपिंगला पण थोडंसं जायचं आहे. पण आता बघू तिकडे जाऊन राहू शकता असतील तर मग आपण जाऊ, नाहीतर बघू काय सीन काय नाही ते. बाकी आता निघतो मी फटफट, जाऊन स्टॉल लावतो आधी, मग भेटू तुम्हाला तिकडे. चला. हा तर मित्रांनो आता आपल्याला झालं स्टॉल वगैरे लावून, सगळं झालं आहे बघा हे सगळं. तर बघू राहुल येतो आता माल घेऊन. राहुल आल्यावरती चालू होईल एकदम प्रॉपर. तर भेटू आपण, काय माल बिल आल्यावरती सगळं भेटू. ठीक आहे चला. मित्रांनो आता आपण चाललोय, म्हणजे मी चाललोय वेजची ऑर्डर द्यायला. आज वेजची ऑर्डर द्यायची आहे. आपला सप्लाय जातो सुभाषनगरला तिथे चेंबूरमध्ये. तर तेच जाऊ आणि मग भेटू तुम्हाला. ठीक आहे, ऑर्डर देतो आणि भेटतो. चला. हा तर मित्रांनो तुम्ही आता विचार करत असाल की सगळं कपडे वगैरे चेंज, सगळं चेंज. मी ॲक्च्युली 2-3 दिवस ब्लॉगच केला नाही, थोडा बिझी होतो मी. सो त्यामुळेच ब्लॉग केला नाही मी. आता चाललो आहे मी थोडं मित्रांकडे चाललो आहे माझ्या. तर दाखवतो तुम्हाला आणि काय सीन काय नाही ते बघा. आता पुढे फट्टे बिझी आहे मी, थोडा धावपळ चालू आहे लाईफमध्ये, म्हणून थोडा कॉन्टेंट शूट करायला भेटत नाही. बाकी जातो आता मित्रांना भेटतो. सीवूड्सला चाललो आहे मित्रांकडे माझ्या. तर भेटतो तुम्हाला मी तिकडे, दाखवतो काय सीन काय नाही ते. चला. हा तर आपण आता जाऊया. गाडी, काल माझ्या गाडीचा फर्स्ट बड्डे होता. काल मी गाडी घेतलेली 15 ऑक्टोबरला. सो एक मिनिट. हां 1 वर्ष झालं आपल्या गाडीला, फट्टे चालले गाडी. आता आणि सीन काय झाला, आता सगळं सामान मी घरीच विचारलेलो.
बल्ब वगैरे गिम्बल वगैरे. आज मला शूट करायचं जरा. मी ते 30 मिनिट्स सॉन्ग बनवलं ना त्याचं एक कवर बनवून इंस्टाग्रामवरती टाकणार आहे. तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा मला. बाकी भेटतो मी तुम्हाला. ठीक आहे चालेल. तर मित्रांनो आता मी आलो आहे आपला मित्र असले हॉटेल त्याच्या दुकानामध्ये आलेलो आपण. भेटलो आता त्याला. शिवभाई येते आपले. आता आम्ही चाललोय जरा वाशीला. काहीतरी काम आहे त्यांचं. वाशीला जातो. थोडं माझं पण काम आहे ते करतो आणि भेटतो मग तुम्हाला. चला. हा तर आपण आलो आता इथे वाशी प्लाझामध्ये. ते बघा तुम्ही इथे खूप सारे दुकान आहेत. हे सगळं प्रिंटिंग विंटिंगचं सगळं इकडेच आहे. ऑप्शन प्रिंटिंग सापडलं आहे मला. त्याच्याकडे आता काहीतरी काम आहे ते घेतो आणि भेटतो तुम्हाला. हा तर मित्रांनो आपल्याला एक काका भेटले जातं इथे. ते आहेत न्यूजमधून. TV9 Zee24 तास सगळं करतात ते. बघू शकता तुम्ही. फ्रीलांसर बताओ जरा क्या है आपका अंकल. क्या है आपका टोटल. मेरा सब कुछ अपना ही है पूरा. क्या है वो तो बताओ. अरे फ्रीलांसर का है मतलब ब्लॉग. हाँ सब अपना ही आहे. कोणता टीव्ही इंडिया न्यूज हो Zee24 हो सगळं. एक कॉन्ट्रॅक्टर कसं असलंय. कोणत्या ह्याला तुम्ही कव्हर केलंय. कोणत्या स्टोरी कवर किया है आपने. सब किया दुनिया का किया. वो तो बताओ कौन सा. वो दिखेगा ना वहाँ मेरे नाम का चेहरे का देख लेगा लोग. आपका नाम बताओ. पब्लिक को आपका नाम जानना है. कमलेश भावसार. कमलेश भावसार करके ये है. इनका यूट्यूब पे रो आपको सब चैनल में कमलेश मिल जाएगा. ब्रांड. ठीक है चलो ब्रांड है ये. तो आपको मिल जाएगा. यूट्यूब पे डाल दो मिल जाएगा. बाकी मेरे ब्लॉग में आपने इनको एक्सक्लूसिवली देख लिया है. ठीक है आपको मिलता हूँ मैं. चलो बाय. हा तर मित्रांनो आता ते काका तुम्ही बघितले असतील तर ते रोज येतात आमच्या इथे. फायरिंगमध्ये असतात फटे आणि बडबड करत असतात की अरे ये क्या बेच रहा है. वडापाव बेचना. वो सुनील को टक्कर देना. आमच्या बाजूला म्हणजे एक वडापाववाला आहे तर तो फेमस आहे खूप. तर काय माहिती त्याच्याशी त्याचा काय प्रॉब्लेम आहे. तो सारखा बोला असतो की अरे ये क्या कर रहा है. वो सुनील का मार्केट गिरा देंगे. बोल ऐसा करेंगे वो ऐसा करेंगे. फायरिंगमध्ये येतात आणि आता आज जेवण मला बोलतात की मी न्यूजमध्ये आहे. मला हे एवढं हसायला येतं रोज. तर आज मी त्याला शूट केलं. शूट म्हणजे व्हिडिओ काढली त्याची. तुम्हाला वाटायचं शूट आहे का. तेच आज व्हिडिओ काढली त्यांची. काय नाही कॉमेडी असतं ते रोज येतात. बाकी आता काय माल बिल सगळं आलं आहे. आपलं सेटअप वगैरे सगळं झालं आहे. आता भेटतो तुम्हाला ऑर्डर वगैरे घेतो आणि भेटतो. ओके चलो बाय. पट्टे ऑर्डर चालू हवेत बघू शकता तुम्ही. हे फुल स्टीम मोमोज फ्राईड मोमोज. तिकडे व्हेजवाले फ्राईड मोमोज अजून ऑर्डर चालू आहेत. एकदम बक्कममध्ये ऑर्डर झालं आहेत. कुरकुरे संपलेत. पण आपण करू आता काय सिंग आहे. तुम्ही बघू शकता पब्लिक एकदम एवढी पब्लिक थांबले अजून वेटिंगमध्ये. पण चांगलं आहे. असेच आले पाहिजे आणि थांबले पाहिजेत. बाकी तुम्हाला भेटतो जरा ऑर्डर्स करतो आणि मग तुम्हाला भेटतो. अच्छा अजून एक कस्टमर आला. चलो मित्रांनो आता जस्ट फ्री झालो. मस्त फटे ऑर्डर होत्या. आता प्लाय वगैरे बघायला जाऊन आलो. प्लाय काय भेटत नाही आपल्याला. मोजितोचा परत सेटअप करायचा आहे. तर बघू आता उद्या आपल्याकडे कोणतरी येणार आहे ब्लॉगर कोणतरी फूड ब्लॉगर. तर तेच आम्ही तयारी करतोय. म्हणजे चांगलं दिसलं पाहिजे की नाही सगळं व्हिडिओमध्ये. तर ते मोहितोच आपले त्या टायमाला पण दाखवायचे आहेत. आपण सगळं पॉवरमध्ये करायचं आहे. बाकी भेटतो मग तुम्हाला. आता काय ऑर्डर घेतो. अजून फुल पांगा झालो आहे मी एकदम. पण भेटतो तुम्हाला. चला ओके बाय. हा तर मित्रांनो आताच मला एक गोष्ट काय मजेदार गोष्ट माहीत पडली. ओप्पो F27 हा फोन प्लसवाला तो फोन स्कॅम आहे. तुम्ही घेऊ नका. आता मी एक मोबाईल शॉपमध्ये आहे. मी ते सांगणार नाही नाहीतर ओप्पोवाले त्यांना फोन नाही देणार. हा तर सीन असा आहे की तो फोन कन्व्हिनियन्सली फुटत नाही. बाकी तो फुटतो. तुम्ही किती पण असं त्याला आपटला ना तो फुटेल. प्लेन सरफेस असेल तर तिथे नाही फुटणार. आणि जर वाकडा तिकडा असेल तर मग फुटला समजा. तुमचे पैसे किती काय फोन 27,000 तुम्ही. हा बघा तुम्हाला दाखवतो. हा 27,000चा फोन ओप्पो F27 प्रो प्लस आहे. आता ह्याचे मी डेमो घेतोय. बघू असं नॉर्मली फेकला ना तर काय नाही होणार याला. जर आपटला तर footage.com आहे. आता तुम्हाला दाखवतो मी फेकून. हे बघा इथंच फेकतो. चिप्पी कसे टाकतात माहिती ना.
तशी तुम्हाला फेकून दाखवतो. चिप्पी कशी फेकतात तशी मी तुम्हाला फेकून दाखवतो. हे बघा. हो सही आहे. नाही तुटला की नाही आपण बघू जरा. तुटणार तर नाही कारण की ते बोललेले की प्लेन सरफेस वरती तुटत नाही असं, पण जरा रोड बीड वरती घेऊन गेलं डायरेक्ट footage.com आहे. बाकी बघू आता. आपल्या मित्राला फोन घेतलाय आणि इथे ऑफर्स बिफर्स पण चालतात. आता मला ते काका ऑफर करत होते 16+ 70,000 मध्ये 90,000चा फोन. पण ठीक आहे आता आपला बजेट नाही. आत्ताच आपण 15 घेतलाय. 16 आल्यावरती त्यांना नॉर्मल 16 आल्यावरती बोलले 60,000 मध्ये द्या. बाकी आपलं बांधकाम करू आपण. चला भेटतो तुम्हाला. चलो बाय. तर मित्रांनो आता आपण चाललोय थोडं बाहेर वाकोलामध्ये. माझ्या मित्राचं एक गाणं रेकॉर्ड करायचं आहे तर तिकडेच चाललोय आपण. तर वाकोलामध्ये स्टुडिओ घेतलाय त्याने. तर मित्रांनो आता आपण आलोय स्टुडिओमध्ये. मांबा भाईच्या स्टुडिओमध्ये आलोय. तर गाण्याचं बांधकाम चालू आहे. रेकॉर्डिंग फटे चालू आहे. तुम्हाला मी ते गाणं ऐकू नाही शकत. आपल्या भावाचं अनरिलीज्ड आहे म्हणून. तर तुम्हाला गाणं बिणं झडायचं असेल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब वगैरे करा मस्त मध्ये. मग तुम्हाला सगळं कळेल अपकमिंग काय आहे काय नाही ते. ठीक आहे. या आय एम ब्लॉगिंग. हा चला आता भेटू आपण. हा तर मित्रांनो आता गाणं वगैरे रेकॉर्ड करून झालेलं आहे. आपण इथे आहे. प्रोड्युसर आहेत हे मांबा करून. तर त्यांच्या स्टुडिओमध्ये बसलो आपण फटे आणि फुल बांधकाम चालू आहे. हे बघा गिटार बघा त्यांच्याकडे कलेक्शन बघा किती गिटारचे कलेक्शन आहेत. आणि स्टुडिओ पण एकदम सॉर्टेड आहे बघू शकता तुम्ही. हे मांबा भाई. या ब्रो. त्यांनी अवॉर्ड्स वगैरे पण मिळालेले आहेत त्यांना. फिल्म वगैरे साठी पण प्रोड्यूस करतात. बॉलिवूड साठी जास्त मोस्ट ऑफ वर्क असतं त्यांचं. बट हिपहॉप मध्ये पण चांगलं नाव आहे म्हणजे ते करतायत आता. आता आपल्या भावाचं रेकॉर्डिंग वगैरे केलंय. आता सीन बघून आपण त्यांच्याशी पण गप्पा करू. गप्पा गोष्टी आणि भेटतो मग तुम्हाला मी त्यांच्यासोबतच भेटतो. तर मित्रांनो आता आपण मामाबाईचे हे बघू गिटार बघू. 7 string guitar. Yeah. So this one is your favorite, right? Yes, bro. It's my Bro, favorite guitar. what do you say to my audience? Like, आप क्या बोलोगे मेरे ऑडियंस के लिए क्या बोलोगे? एक सेकंड पहिले तो गिटार रख देतो. तर मित्रांनो आता मी तुम्हाला मामा भाईचे गिटार कलेक्शन दाखवतो. प्रोड्युसर आहे ते. फुल पॉवर प्रोड्यूस करतात. मी ट्रॅक ऐकले यांचे. बाकी तुम्हाला गिटार कलेक्शन दाखवतील. तो भाई अपने पब्लिक को थोड़ा गिटार कलेक्शन बताओ. आपका कौन सा फेवरेट है क्या नहीं. So, bro, I love this. This was my main guitar with my band. So basically this is a electric guitar. Yeah, this is an electric guitar. But bass guitar or what something? No, it's like not that. a bass guitar. It's an electric. It's just an electric guitar, It's a right? 6-string electric guitar Okay. with a Floyd Rose, Oh. half Floyd Rose. And the cool part is इसका जो print है ये एक snow leopard से लिया गया है. Oh. So like a snow leopard was what do you call it? I don't know, was killed or something, but then उसका print है, उसका lower body का print है, ये उन्होंने पूरा लिया. उन्होंने ये किया है हाँ, उसका हाँ, from the body of that. तो और ये एक बैंड है स्टील पैंथर के नाम से. ओके. तो गॉड इज सिग्नेचर हियर. तो ऑल राइट. पैंथर उनका नाम. This is for how much? This guitar is for how much? Like I think this is about 70-80K, bro. 70-80K for this guitar? For this one, yeah. Oh, that's nice. ठीक है चलेगा. Just kidding. बाकी ठीक है. कोई वकोला में हो तो बीट प्रोड्यूस करना है तो भाई को कांटेक्ट करो. मामा भाई. हाँ मामा भाई. शॉट आउट टू मामा. और रिकॉर्डिंग भी करते हैं भाई. बस थोड़ा डे टाइम पे आना थोड़ा अर्ली. अपन ढलते टाइम पे आया. अभी तो 3:30 बज रहा है. 3:30 बज रहा है रात का. तो रोहू क्या बोलना चाहेगा तू. भाई मतलब एक नंबर एक्सपीरियंस था भाई के साथ में. और लाइक क्वालिटी वाली बात है ना तो भाई मामा भाई मतलब बाहर से आए साउथ साइड से अपने बॉम्बे में. और फर्स्ट टाइम हम लोग का मीटअप था ब्रो. एकदम सॉर्टेड था. सेक्सी था गाना आने वाला भी. 420 स्ट्रीट. आता आपण चाललोय बघू शकता. इथे थोडं काय चाललंय. थोडा ब्लड वगैरे काय सीन आहे काय नाही.
चला आता जाऊ आपण घरी बिरी जाऊ. ठीक आहे चला. आता ना मस्त मध्ये स्टुडिओ वरतून आलो. माझा शूट वगैरे झाला. आता इथे आम्ही शूट करत होतो. तिथे एक रोचे फॅन भेटलेत. हे बघू शकता तुम्ही. फोटो बिटो काढता. हा थांबा काढतो मी फोटो. लाईट मध्ये या ना असं. येस एक मिनिट. एक मिनिट. हो आला. काय बोलता मग? बस म्हणजे ब्लॉग बिग मध्ये काय बोलू इच्छिता का तुम्ही? काय बोलणार, काहीतरी बोला. शूट करताना इथे. हा तर आता झालंय आपलं बांधकाम. ठीक आहे चला आता तुम्हाला भेटतो मी. चला बाय. हा तर मित्रांनो आता हे पण मी नेक्स्ट डे शूट करतोय. कारण की आउटरो शूट नव्हता केला मी काल. आता शूट करतोय. बाकी मी फुल बिझी होतो एका कामामध्ये. काम म्हणजे एक इव्हेंट येतोय. त्या इव्हेंटच्याच ह्याच्यामध्ये मी थोडं घाई गडबडीमध्ये आहे. त्यामुळे मला काही टाईमच भेटत नाही. बाकी तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते सांगा मला. आणि भेटू मग तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही फुल पॉवरमध्ये राहा. मी पण फुल पॉवरमध्ये राहतो. चलो बाय.